हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जसं पेरिसायक्लिक केमिस्ट्री बघत होतो बरोबर की नाही. तर पेरिसायक्लिक केमिस्ट्रीमध्ये आपण जसं मागच्या टॉपिकमध्ये इलेक्ट्रोसायक्लिक आणि सायक्लो ॲडिशनचं टॉपिक कवर केलं. ओके. आणि होमोलिमो वगैरे असं सगळं बेसिक कन्सेप्ट मी तुमचे सगळे क्लिअर केले. तर तुम्ही ते बघा, म्हणजे तुम्हाला पुढे जे पण एक्झाम्पल सॉल्व करण्यात तर प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे. मागचे टॉपिक पण तुम्ही रिकॉर्ड करत जा. आपण पेरिसायक्लिक कंप्लीट जी पण सिरीज आहे ती कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. आता याच्यावरती हमखास तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तुमचा नेट सेटला पण विचारला गेलेला आहे. ओके. आणि एक्झामला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता बघा, नॅरोचं सायक्लायझेशन काय आहे नेमकं ते बघणार आहे. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की तुम्हाला रूल माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. आता पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम 4n आणि 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम बरोबर की नाही. म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन 4n इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम हे 2 रूल आहेत. त्याच्यामध्ये थर्मल कंडिशन आहे जेव्हा 4n सिस्टीम आहे. मी फक्त तुम्हाला आधी रूल समजावून देते, मग पुढे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार, त्या तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार आहे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की मागचे टॉपिक बघा, तर तुम्हाला कन्फ्युजन वाढणार नाही आहे. ठीक आहे. आता बघा, 4n जेव्हा असेल थर्मल कंडिशन हा कॉन्रोटरी असणार आहे, हा फोटोकेमिकलला डिसरोटरी. आणि 4n+2 जेव्हा असणार आहे तेव्हा जेव्हा आपण थर्मल कंडिशन त्या डिसरोटरी असणार आहे आणि फोटोकेमिकलला काय होणार आहे, कॉन्रोटेशन असणार आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये नॅरोझल सायक्लायझेशन, तर तुम्हाला एक लक्षात घ्या, याच्यामध्ये डायनॉन सिस्टीम असते. कुठली असते? डायनॉन सिस्टीम. ठीक आहे. आता डायनॉन सिस्टीम म्हणजेच काय की तुमची जे पण असणार आहे एक कार्बोनिल ग्रुप तुमचा असणार आहे आणि तुमची 4n तुमचा काय असणार आहे, पाय इलेक्ट्रॉन सिस्टीममध्ये असणार आहे. कळतं आहे का? याच्यामध्ये रिॲक्शन जी होती ना ती ॲसिड किंवा म्हणजे एका ॲसिडवरती होते. ठीक आहे. लेविस ॲसिड वगैरे तुम्ही म्हणू शकता, त्याच्यासोबत ही रिॲक्शन होत असते. तर बघूयात पुढे, सगळे डाऊट क्लिअर होतील. आता डायनॉनचं स्ट्रक्चर ह्या प्रकारचं आहे. आर म्हणजे काय, कुठला तरी एखादा ग्रुप असणार आहे, जॉईंट असणार आहे, कुठला तरी व्हॉटएव्हर जो काही ग्रुप असणार आहे. ठीक आहे. अल्की ग्रुप वगैरे व्हॉटएव्हर जो काही असणार आहे तो. तर फक्त डायनॉनचं स्ट्रक्चर ह्या प्रकारे, म्हणजे 1 2 3 4 5 या प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. रॅबुलर ग्रुप आणि जस्ट अंडरस्टँड. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला तिथं दिलेली असेल, कंडिशन वगैरे दिलेली असेल, त्याप्रकारे तुम्हाला सॉल्व आउट करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही याच्यामध्ये काय करणार बघा बरं का. कमेंटमध्ये मला पटापट सांगा, ज्यांनी पण लगेच ज्यांच्या डोक्यामध्ये क्लिक झालं आहे की आता नेमकं आपण पहिल्या स्टार्टिंगला कुठली स्टेप करणार आहे. तर सिम्पल आहे, काय करणार तुम्ही फक्त आधी काय करणार आहे, जस्ट बॉन्डिंग शिफ्टिंग करून देणार. टेन्शन घ्यायचं नाही. आधी सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहे, बॉन्डिंग शिफ्टिंग करणार, नंतर बघायचं. ठीक आहे. जे काही करायचं आहे ते. ओके. तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं आहे, त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन दिला आहे ह्या प्रकारचा. ठीक आहे. डायनॉन दिलेला आहे, कंडिशन दिली आहे की ACPO4 आणि ACOH थर्मल कंडिशन, फोटोकेमिकल कंडिशन दिले आहेत. आणि तुम्हाला 2 प्रोडक्ट काढून दिला आहे. एक थर्मल कंडिशनचा तुम्हाला काय दिसणार आहे, तुम्हाला म्हणजे दोघी पण कसे असणार आहे, अपोजिट साईडला असणारे हायड्रोजन. आणि जर सीस म्हणजे दोघी पण कसे असणार आहे, फोटोकेमिकल कंडिशनला काय होणार तुम्हाला, जर सीस प्रकारचा तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. ठीक आहे. आता मेन पार्ट आपला स्टार्ट झाला आहे. तर आता इथून कोणी स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला लिंक लागून जाईल लगेच. ठीक आहे. आता बघा, मेकॅनिझममध्ये काय करणार, तुम्ही डायनॉन घेतला आहे. ठीक आहे. डायनॉन घेतला आहे, जस्ट तुम्ही फक्त काय, मी जस्ट सॉल्व करत होते म्हणून जस्ट हे झाले, बॉन्डिंग वगैरे काही द्यायची नाही तुम्हाला. आधी काय करणार आहे, सिम्पल सगळ्यात पहिले स्टेप काय सांगितलं मी तुम्हाला, जस्ट फक्त काय करणार आहे, तुम्ही शिफ्टिंग करून घेणार. हा बॉन्ड काय करणार, इथे शिफ्टिंग करणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट, म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला दाखवलं मी. ह्या प्रकारे हा बॉन्ड इथे शिफ्टिंग होईल, हा बॉन्ड इथे शिफ्टिंग होईल. ठीक आहे. हे नाही आहे, ह्या प्रकारे शिफ्टिंग होईल. तर तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये काय भेटणार, हे असं भेटणार आहे. ठीक आहे. फक्त बॉन्ड शिफ्टिंग केलं, बाकी काय नाही केलं. हा जस्ट बॉन्ड आहे. ठीक आहे. याने इथे दिला तर हा इथं झाला. ठीक आहे. हा इथं, म्हणजे हा जस्ट काय झाला, कंप्लीट झाला. इथं पेंटेन रिंग कंप्लीट करते बरोबर की नाही. आणि हा OH प्लस आणि हा हायड्रोजन. ठीक आहे. ह्या प्रकारे असणार आहे. आता बघा, नेक्स्ट कंडिशनला काय होईल, आपण ते इथनं हायड्रोजन घेतलं आहे. आता हायड्रोजन याला परत पण द्यावी लागेल की नाही. मग तुम्ही काय करणार, सिम्पल प्रकारे काय, ACPO4 ऑलरेडी दिलेला आहे, त्याने हायड्रोजन होणार. सिम्पल प्रकारे काय करणार, हा जो हायड्रोजन आहे तो इथं काय शिफ्टिंग होऊन जाईल, म्हणजेच काय, रिमूव्ह ऑफ द हायड्रोजन. नेक्स्ट स्टेपला काय, रिमूव्ह ऑफ हायड्रोजन होऊन जाईल आणि इथं बॉन्ड करून जाईल, फॉर्मेशन ह्या प्रकारे करते. आणि ही तुमची काय झाली, कुठली सिस्टीम झाली, थर्मल कंडिशन झाली. ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मी जर तुम्ही मागच्या टॉपिकबद्दल तुम्हाला इझी लक्षात येईल, मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगितली. जेव्हा पण तुमचे जे हायड्रोजन असतात ना, जेव्हा ते इनसाईडला असतात, इनसाईड म्हणजे काय, दोघी पण एकाच याला असतात, तेव्हा तुमची जी जेव्हा सिस्टीम असते, जेव्हा कॉन रोटेटरी असते, म्हणजे थर्मल कंडिशन, म्हणजे आपण तेव्हा काय घेतलं, थर्मल कंडिशनला काय सांगितलं तुम्हाला, कॉन रोटेटरी. आणि कुठला घेतलेला आहे आपण, 4n चालू आहे आपलं बरोबर की नाही. 4च पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे, दुसरी काय तुम्हाला 4पेक्षा जास्त दिसत आहेत का, नाही दिसत आहे.
थर्मल कंडिशनला काय आहे, कॉन्ट्रोटरी हा आहे. मग नेमकं काय होणार आहे इथं, तुमची जी तुमच्यावाली जे आन्सर येणार ते काय होणार आहे, चेंज असणार आहे. त्याची स्टेरिओ केमिस्ट्री कशी असणार आहे, चेंज असणार आहे. कशी असणार आहे, तर त्याची स्टेरिओ केमिस्ट्री चेंज असणार आहे. जर तुम्हाला तो इनसाईड म्हणजे दोघी पण सीस असणार तर तो ट्रान्स असणार, आणि जर ट्रान्स असणार तर तो म्हणजे सॉरी सीस असणारच नाही आहे, ट्रान्स असणार आहे. ठीक आहे, कळतं आहे का? ठीक आहे, म्हणजे दोघं एका साईडला असेल तर तुम्हाला तो ट्रान्स दाखवणार आहे. अंडरस्टँड? तो कशाला असणार आहे, थर्मल कंडिशनला असणार आहे. आय थिंक इथपर्यंत कोणाला डाऊट नाही, बरोबर की नाही? आता बघा नेक्स्टमध्ये तुम्हाला काय, फोटोकेमिकल. आता फोटोकेमिकलमध्ये पण काय करणार आहे आपण, सिम्पल प्रकारे काय करू शकतो तुम्ही. आधी काय करणार आहे, सिम्पली आधी तुम्हाला जर लक्षात येत नाही तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की आधी फक्त तुम्ही रिंग फक्त जॉईन म्हणजे तुम्ही क्लोजअप करून घ्या. ओपन रिंग असेल तर क्लोजिंग करून टाका. ठीक आहे, आणि नंतर मग आपल्याला इझिली स्टेप बाय आपण करू शकतो, बरोबर की नाही? कारण की तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझम हा स्पेशल पार्ट आहे तुमचा, तर तुम्हाला इझिली तुम्हाला रिॲक्शन सॉल्व आउट करता येत असणार. ओके, काही कन्फ्युजन असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. इंस्टा आय डी शीतल गिरा असेल त्याला पण फॉलो करा. काही असतील तुमचे काही प्रॉब्लेम असतील किंवा कुठला टॉपिक राहिला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघी पण क्लास मी घेते, तर तुम्हाला कोणाला जॉईन करायचं तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट कंडिशनला काय होईल, फोटोकेमिकल कंडिशनला याच्यामध्ये काय असणार आहे, मी हे नंतर सांगते तुम्हाला. डिसरुटी इथं होणार आहे तुम्हाला डिसरुटी. आता काय केलं, फोटोकेमिकल कंडिशन घेतली आहे तुम्ही, तर इथे काय होते, 4 प्रायमध्ये फोटोकेमिकलला काय झालं, डिसरुटी म्हणजेच काय, अपोजिट, बरोबर की नाही? तर इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, एक सिम्पल काय लक्षात ठेवायचं आहे, या प्रकारे तुमची रिॲक्शन दिली, दोघी पण कशी 3 साईडला आहे, तर तिथं काय होणार तुमच्याला, तुम्हाला जो काय भेटणार आहे तुम्हाला डिसरुटीमध्ये नो स्टेरिओ म्हणजे त्याच्यावर चेंज होणार नाही, ते एकाच साईडला राहणार आहे. ज्या साईडला दिले असेल ना त्याच साईडला राहतील ते. कळतं आहे का? दोघी पण कसं असणार, सीस दाखवणार. काय दाखवणार, तर दोघी पण सीस दाखवणार. एक गोष्ट लक्षात, कुठल्या कंडिशनला, फोटोकेमिकल कंडिशनला. ॲजच मेकॅनिझम असंच राहणार. मेकॅनिझममध्ये काहीच चेंज होणार, म्हणून मेकॅनिझम पुन्हा राईट डाऊन केलं नाही. कारण की मेकॅनिझम पुन्हा तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जॉईन करायचे, रिंग ही या प्रकारची. आणि फायनल रिॲक्शन जेव्हा तुम्ही करणार, आन्सर जेव्हा करणार, तुम्ही दोघं काय केला, प्रोडक्ट इथे ट्रान्स दाखवले, तिथं काय दाखवायचं, तुम्हाला सीस दाखवायचे. म्हणजे स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये चेंज होणार नाही आहे. कशामध्ये, फोटोकेमिकल डिसरुटिटरीमध्ये. ठीक आहे, म्हणून मी एका साईडला तुम्ही इम्पॉर्टंट नोट्स म्हणून तुम्ही हा पॉईंट टाकून घ्या. कळतं आहे? आता बघा नेक्स्ट तुमच्या लेविसाईडसोबत आपण रिॲक्शन कशी करणार आहे ते पण बघूया. आता बघा हा विचारला गेला, मी तुम्हाला सांगितलं ना, नेटला विचारला गेलेला आहे, 2021मध्ये विचारला गेला आहे ती. तर बघूयात काय कशा प्रकारे सॉल्व करणार आपण. सिम्पली तुम्हाला दिल्याचं काही पण देऊ द्या, आपल्याला काय फक्त रिॲक्शन करण्याशी मतलब आहे. तर तुम्हाला काय तुम्हाला दिलं आहे, SI मिथिल दिलेलं आहे, जसं या प्रकारे दिलेलं आहे, डायनॉल सिस्टीम दिली आहे, आणि लेविस ॲसिड दिलं आहे CL3 सोबत. आणि मेजर प्रोडक्ट आपल्याला काय करायचं, रन डाऊन करायचे आहे. तिथं ऑलरेडी ऑप्शन दिलेले असेल तुम्हाला, त्याच्यानंतर फायनल प्रोडक्ट जे पण आन्सर असणार ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यांनी कंडिशन काय दिली, थर्मल दिली आहे. तर तुम्हाला लक्षात येऊन गेलं असेल, दोघी पण जरी एका साईडला असणार तर काय होणार आहे, तुम्हाला कसा प्रोडक्ट भेटणार आहे, ट्रान्स भेटणार आहे, बरोबर की नाही? आत्ताच मी एक्झाम्पल घेतलं, तुम्ही कशा प्रोडक्ट भेटणार, तुम्हाला ट्रान्स भेटणार आहे. ठीक आहे ना, हा एक तुमचा एक तुम्हाला इझिली त्या ऑप्शनमधला ट्रान्स जिथं असणार तुम्ही तिथं जाणार. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूयात काय होणार. इथं फक्त सिम्पली प्रकारे काय करणार आहे, जसं आपण रिंग काय करून घेऊ, क्लोजिंग करून टाकू. क्लोजिंग करून टाकू. जसं याच प्रकारे बॉन्डिंग इथे शिफ्टिंग होणार. कॉन्ट्रोटरी मी दाखवणार. तर कॉन्ट्रोटरीमध्ये काय होणार आहे, थर्मल कंडिशनला सांगितले ना आपल्याला, तर कॉन दाखवायचं आहे. कळते का? कॉन दाखवला की मग काय होणार, हे सांगितलं. इथं सिम्पली प्रकारे काय करणार आहे तुम्ही, इथं काय होणार, हा इथं शिफ्टिंग हा आणि एपिसिएल तुमचा काय दोघी पण बाहेर लिव्ह आउट होऊन जाणार आहे. कारण ठीक आहे ना, नेक्स्ट कंडिशनला काय होईल, हा इथे शिफ्टिंग होईल, आणि जो तुमचाला हा बॉन्ड त्यांनी इथे शिफ्टिंग केला आहे तो हा. कळतं आहे का? हां, आता सिम्पली प्रकारे हायड्रेशन होणार आहे. काय करणार तुम्ही, हायड्रेशन, बरोबर, प्रोटोनेशन होणार की नाही. मग हा काय होईल, हा आणि हा तुमचा जो काय झाला निघून गेलेला हा ग्रुप आहे, तर त्यामध्ये काय होईल, इथं जो दोन प्रॉब्लेम काय होईल, हायड्रोजनसोबत रिॲक्शन ह्या प्रकारे तुमची काय होऊन जाईल, OH तुमचा इथं काय म्हणजे जॉईन होऊन जाईल. हायड्रोजन इथं OHला तुमचा जस्ट जॉईन होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशनला काय होईल, मग तुम्हाला माहिती हा काय करायला इथं डबल बॉन्ड आणि हा बॉन्ड जस्ट या प्रकारे शिफ्टिंग होऊन जाईल. कळते का? फक्त हा काय केला तुम्ही, हा रिमूव्ह करून H तिथं जॉईन झाला आहे, आणि इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, आणि जसं हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल ह्या प्रकारे. आणि फायनल स्टेपमध्ये तुम्हाला कसं भेटणार आहे, या प्रकारे भेटणार. काय इथं काय होतं आहे, तुम्हाला ॲजचा हा जसाच तसा कंपाऊंड हा जो आहे, ठीक आहे ना, हा ग्रुप जसा असता तुम्ही इथं ठेवलेला आहे. ठीक आहे, नंतर हा काय केला, इथं डबल बॉन्ड शिफ्टिंग केला आहे, हा पण ज्या प्रकारे झाला. आणि इथं तुमचं काय झालेलं आहे, हा बॉन्ड जस्ट या प्रकारे इथे शिफ्टिंग झाला आहे, हायड्रोजन त्याला देऊन टाकलेला आहे इथल्या
तर तुम्हाला ह्या प्रकारे भेटणार आहे. आणि जो फायनल प्रोडक्ट आहे तो कसा भेटला आहे तुम्हाला सांगा बरं का. छान भेटला. दोघीची पण जी साईन आहे ती कसं अपोजिट आहे बघा. हा वरच्या साईडला आणि खालच्या साईडला, म्हणजे दोघी पण कसे अपोजिट साईडला आहे. कळते का, दोघी पण कसे अपोजिट साईडला आहे. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल ना तर लाईक आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा. आणि चॅनल नवीन असणार तर चॅनल सबस्क्राईब देखील करा. काय क्युरियस तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.